ओके, चल आता बघूया. नेम ऑफ द चॅप्टर इज व्हॉट युअर सोल्युशन. ओके, सोल्युशन डिपेंड्स अपॉन टू टाइप्स. फर्स्ट इज concentration, second one is colligative properties. वेरी गुड. कॉलिगेटिव प्रॉपर्टीज. कौन कौन था कॉलिगेटिव प्रॉपर्टीज? कौन से कॉलिगेटिव प्रॉपर्टीज जो मैंने आपको बताई? कम ऑन फास्ट. पहली वेपर प्रेशर, लोअरिंग वेपर प्रेशर. कम ऑन मेरे साथ बोलना है आपको. एलिवेशन ऑफ EBP, elevation of boiling point. नंतर पुढं डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. नंतर ऑस्मोटिक प्रेशर, नोटिफिकेशन बाय. नंतर पुढे वेन हॉफ फॅक्टर, बरोबर. नंतर solubility of gases. Which law? Henry's law. बच्चों ये सारे कंसेप्ट बहुत ही इंपॉर्टेंट है और इसके ऊपर जो भी कंसंट्रेशन बेसिक कंसेप्ट है वो पढ़ाऊंगा आपको. वो कंसेप्ट यूज करा के यहाँ पे आपको आईआईटी में क्वेश्चंस बनते. आपल्याला आईआईटी मध्ये जेई मेन्स ऍडव्हान्स नीट मध्ये क्वेश्चंस बनतात ना, ते इथून बनतात, परंतु त्याला लॉजिकली आपल्याला कोणता बेस वापरायचा असतो? कॉन्सन्ट्रेशनचा. म्हणून त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर्स. कुठलं रिलेशन आहे? पहिलं व्हॉल्यूम रिलेटेड आहे का? येस, व्हॉल्यूम रिलेटेड. सेकंड वन इज मास रिलेटेड. सेकंड वन इज मास रिलेटेड. इज दॅट क्लिअर? पहिलं काय स्टार्टिंगचं? व्हॉल्यूम रिलेटेड. दुसरं काय आहे? मास रिलेटेड. इज दॅट क्लिअर? येस, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? अर्थात बाळांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित फॅक्ट टू फॅक्ट, पॉइंट टू पॉइंट, स्ट्राइक टू स्ट्राइक, पिन टू पिन बघायचं. याचा अर्थ काय की कॉन्सन्ट्रेशन पूर्ण पाहिजे तुमचं. एक जरी पॉइंट मिस झाला तरी पुढचा अख्खा चॅप्टर मिस होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सो नेक्स्ट, आता हे शॉर्ट फॉर्म तुम्हाला समजले असतील कशावर रिलेटेड आहेत. आपण हा पार्ट पहिल्यांदा क्लिअर करू बिकॉज इट्स व्हेरी 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 इंपॉर्टंट पार्ट. अंडरस्टँड एव्हरीबडी? एनी डाऊट? नो. कॅन आय क्लीन इट? येस. आता याच्या पुढे आपण क्लीन केल्यानंतर पुढे बघणार आहे बघा काय की या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वगैरे या सगळ्या टर्म्स आहेत ना, त्यापूर्वी मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. आणि टू वे कम्युनिकेशन ठेवा. टीचिंग स्ट्रॉंग आहे, लर्निंग स्ट्रॉंग ठेवा. लक्ष प्रॉपरली द्या. विथ सुपर एव्हर बेसिक ट्रिक्स तुम्हाला मी या चॅप्टर मध्ये ज्या माझ्या स्वतःच्या सेल्फ मेड आहेत आणि मी स्वतः तुमच्या वयाचा आहे असं समजून त्या बनवलेल्या आहेत, तेवढ्या तळमळीने मी तुम्हाला टीच करणार आहे. इज दॅट क्लिअर? समजलं? चला पुढे बघूयात. नेक्स्ट पार्ट कोणता? आपला व्हॉल्यूम रिलेटेड आणि मास रिलेटेड, बरोबर. पण या पार्ट साठी तुम्हाला बघा कोणते दोन फॅक्टर्स आहेत? वॉल्यूम रिलेटेड. मोठ्याने कोणते दोन फैक्टर्स हैं? वॉल्यूम रिलेटेड. कौन सा फैक्टर यहाँ पे आपको दिख रहा है अभी? वॉल्यूम रिलेटेड. इसके लिए आवाज मेरा मतलब खुद का मेरी वॉइस बहुत बड़ी आ रही है आपसे. यस, क्या नाम है इसका? वॉल्यूम रिलेटेड. वेरी गुड. इसका मास रिलेटेड. ये जो दो फैक्टर्स है किसके हैं वो फैक्टर्स? कंसंट्रेशन. कंसंट्रेशन किसमें देखना है आपको? सॉल्यूशन. इतना अंडरस्टैंडिंग हुआ ना तो भी ये चैप्टर ऐसे ही निकल जाएगा, आपको कोई टेंशन वाली बात है नहीं. बट इसका वेटेज बहुत है, बोर्ड हो चाहे कॉम्पिटिटिव एग्जाम्स. अब आप आगे जाएंगे हम लोग बच्चों की देखो सोल्यूशन होता क्या है बेसिकली. आपल्या घरात आपण बघतो यार, चहा बघतो आपण, पाणी पितो, हो की नाही, बरोच साऱ्या लिक्विडियस गोष्टी आपण बघतो. यू आर नॉट दॅट मच लिटिल की तुम्हाला तर लिक्विड काय हे सांगायची गरज आहे, हो की नाही. यू आर द 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. ओके फायटर्स. अर्थात ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे की सोल्युशन कुठलेही असू द्यात. बघा ना, आता मला सांगा, हा एक बीकर आहे, ह्याच्यात मी एक लिक्विड टाकले, बरोबर की नाही, एक 10 ml चं सोल्युशन आहे असं समजा. आणि इथं मी एक बीकर ठेवले, हे पण 10 ml चं सोल्युशन आहे. काय म्हणतोय मी? सोल्यूशन. काय म्हणतोय मी? सोल्यूशन. नीट शब्द लक्षात घ्या, सोल्यूशन हा शब्द उच्चारलाय. यहाँ पे भी मैंने 10 ml का सोल्यूशन बीकर में लिया है, यहाँ पे भी 10 ml का सोल्यूशन मैंने बीकर में लिया है. इसका मतलब क्या बनता है आपको ये देखना है. इसलिए मैंने कहा कि अपने अब्दुल कलाम जी है ना, वो अपने लिए गॉड है, उससे भी कम नहीं है. लक्षात घ्या, कारण इंडियाला ओळख देण्याचं काम त्या माणसाने केले. सो माझ्यासाठी तर ते पर्सनली देवच आहे, परंतु तुम्हाला संस्कार पाहिजे, तुमच्यावर ते आचरण पाहिजे. सो त्यांनी सांगितलेलं आहे इमॅजिनेशन हे स्ट्रॉंगच पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला शिकवतो ना, तुमच्या मनात ते वर्डिंग्स आले पाहिजे. शॉर्ट फॉर्म्स मी का मुद्दा म्हणून सांगतो, इट्स अ मेथड ऑफ टीचिंग, इट्स अ मेथड ऑफ लर्निंग. समजते का? मी ज्यावेळेस शॉर्ट फॉर्म सांगून त्याच्या लॉंग फॉर्म उच्चार करतो ना, त्यावेळेस तुम्ही ते ऐकून मनातल्या मनात रिवाइज करा. दॅट इज इमॅजिनेशन. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ्स असो, बायो असो, काही असो.
नेक्स्ट पॉइंट क्या है सांगतो तुम्हाला, यहाँ पे बीकर में 10 ml सोल्यूशन है, यहाँ पे बीकर में 10 ml सोल्यूशन के। मेरा कहने का मतलब ये है, अगर ये सोल्यूशन चीनी और पानी का होगा, मतलब चाय, सिंपल लँग्वेज में आपको बोलू तो आपको पता आहे साखर कशी असते, सॉलिड असते, पाण्यात टाकल्यावर ते काय होणार आहे, लिक्विड. सरबत तर तुम्हाला माहिती आहे, एव्हरीबडी यू नो, ज्यूस, ओके, लेमन ज्यूस. सो मला एवढं म्हणायचं की ह्या सोल्युशन मध्ये इथं जर 2 मोल्स आहेत तर इथं पण किती असणार, 2च मोल्स असणार. आर यू गेटिंग एनी लॉजिक? मी काय सांगतोय, जर ह्या बीकर मध्ये ह्या साइडला एक सोल्युशन घेतले, सेम सोल्युशन 10 ml इकडे पण घेतलं, बघा, यू कॅन कन्सिडर, मैंने क्या कहा आपको, लेमन ज्यूस. असं समजा, इमेजिन करा, इकडे पण सरबत घेतलाय 10 ml चा, इकडे पण 10 ml चा सरबत घेतलाय. कॅन यू गेटिंग एनी आयडिया, कॅन यू गेस व्हॉट इज गोइंग ऑन इनसाइड दॅट सोल्युशन? या सोल्युशन मध्ये काय घडत असेल? मी तुम्हाला हिंट पण दिले, इथं 2 मोल्स आहेत, ओके, इथं 2 मोल्स आहेत सोल्युशन मध्ये, तर इथं पण 2च मोल्स आहेत. एनी आयडिया, एनी गेसेस? कम ऑन फास्ट, चला येते त्यांनी लगेच सांगायचं. एनी गेसेस? कम ऑन. काय डोक्यात येते का लॉजिक? सोल्युशन सेम आहे, सोल्यूशन यस, सोल्यूशन इज डिफरेंट और सेम? 10 ml 10, 2 मोल्स 2 मोल्स. इसका मतलब क्या बनता है बच्चों? काय डोक्यात येते तुमच्या? सिमिलॅरिटी डोक्यात येते? तुम्ही बोलत नसला तरी तुमच्या मनात काय येते की हा सर, इकडे पण तुम्ही प्रत्येक जण म्हणलाय काय सिमिलॅरिटी आहे सर, मनातल्या मनात म्हणतं की हा सर, इथं पण 2 मोल आहेत, तिथं पण 2 मोल. तुम्ही कुठेही सोल्युशन न्या, ह्या क्लासरूम मध्ये कुठल्याही कोपऱ्यात सोल्युशन ठेवा, तिथं मोल्स किती आढळणार? 2. 10 ml सोल्युशन सरबत आहे, लेमन ज्यूस आहे, तुमच्यापाशी ठेवला, माझ्यापाशी ठेवला, घरी गेला तरी समजा 2 मोल्स. कन्सिडरेशन आहे, यातनं फक्त सायन्स समजून घ्या, केमिस्ट्री समजून घ्या. मोल्स कसे राहणार आहे? सेम. दॅट मोल्स इज नथिंग बट युअर ऍक्च्युअली टाइप ऑफ कॉन्सन्ट्रेशन. फक्त ते कॉन्सन्ट्रेशनचे टाइप काय असतील ते बघायचे. अंडरस्टँड? आता कॉन्सन्ट्रेशन कळलं का तुम्हाला काय असणार आहे? आता गंमत बघा, त्या कॉन्सन्ट्रेशन एक जनरल नाव आहे, 12वी सायन्स. 12वी सायन्स मध्ये विद्यार्थी वेगवेगळे आहेत ना, तसं कॉन्सन्ट्रेशन 2 प्रकारचे, मास रिलेटेड, 100% बोर्डाला याच्यावर क्वेश्चन विचारतो. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इज टेम्परेचर डिपेंडंट अँड टेम्परेचर इंडिपेंडंट? बरोबर आहे? बोर्डाला क्वेश्चन येतो, एमसीक्यू 1 मार्क 2 मार्क शॉर्ट आन्सर मध्ये येऊ शकतो. शॉर्ट आणि 2 मार्क नाही, 1 मार्क साठी येतो, व्हेरी शॉर्ट आन्सर साठी. ह्याच्यामध्ये सरळ कुठल्या क्वांटिटीज टेम्परेचर डिपेंड असतात? व्हॉल्यूम रिलेटेड. ज्याच्या म्हणजे अशा व्हॉल्यूमेट्रिक कॉन्सन्ट्रेशन, असे व्हॉल्यूमचे कॉन्सन्ट्रेशन ज्याच्यावर टेम्परेचर डॉमिनेट आहे, टेम्परेचरचा इन्फ्लुएन्स है त्याच्यावर, तापमानाचा फरक पडतो आपल्या. ओके, जो भी आप देख रहे हो ना अभी टेम्परेचर, ओके, उसका इफेक्ट, उसका इंपैक्ट उसके ऊपर गिरेगा. किसके ऊपर गिरेगा? जो भी वॉल्यूम रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन है ना, उसके ऊपर. उदाहरणार्थ सरबत उन्हात ठेवा, काहीतरी फरक पडणार त्याच्यावर, पडणार ना, कारण सरबतात तुम्ही 10 ml सोल्युशन घेतले, 10 ml इज युअर व्हॉल्यूम, 10 ml इज युअर, म्हणजे त्याच्यावर टेम्परेचरचा फरक पडणार. याच्या उलट मास रिलेटेड कोणतीही गोष्ट घ्या, एक दगड ठेवा तिथं बाहेर, उन्हाचा काय फरक पडणार आहे? हीटचा काय फरक पडणार आहे? सो हे एक्झाम्पल्स तुम्ही कम्पेअर करायला शिका. इमॅजिनेशन हेच आहे, दुसरं काही नाही. आता पुढे जाऊन जर बघितलं तर हे सोल्युशन सेम आहे, त्याला फक्त एक शब्द आहे बाळांनो, त्याला फक्त एक शब्द आहे. काय शब्द आहे? होमोजिनियस. काय शब्द आहे? जे आपण 2 मोल म्हणतोय ना, इथं पण तिथं पण, किसी भी कोने में आप जाके झांक लो, देख लो, चेक करा लो, उसका एनालिटिकल एनालिसिस करा दो, कुछ भी करा दो, उसमें आपको डिफरेंस नहीं नजर आएगा, क्योंकि ये जो है वो सोल्यूशन कैसा है? होमोजीनियस है. सेम उसमें कॉन्सन्ट्रेशन आपको दिखेगा, सारखेच मोल तुम्हाला दिसतील, सिमिलॅरिटी तुम्हाला तिथं आढळतील, दॅट इज होमोजिनियस. आता हा होमोजिनियस शब्द का आला हे कळलं का? सोल्युशन डिफाइन करायचंय तुम्हाला. Solution is your homogeneous mixture. Solution is your homogeneous mixture. Solution काय आहे तुमच्या बाळांनो? काय आहे सोल्युशन? होमोजिनियस मिक्सचर आहे. म्हणजेच काय, इथं 2 मोल असतील तर इथं पण 2. यूनिफॉर्म, सेम. अगर वो यूनिफॉर्म नहीं है तो उसको आप हेट्रोजीनियस भी बोल सकते हो. अगर वो सोल्यूबल, कंप्लीटली सोल्यूबल नहीं है तो भी आप बोल सकते हो. इसके और भी तरीके हैं, मैं आपको बताऊंगा. अब फाइनली ये भी होता है, देखो आता ह्याच्यात साखर आणि पाणी मिक्स केले, सरबत झालाय, बरोबर, लिंबू सगळं मिक्स आहे, पण ह्याचा अर्थ फायनली तुम्हाला सरबत तयार झाला कुठल्या स्टेट मध्ये दिसतो?
लिक्विड मध्ये दिसतो ना, म्हणून त्याच्यावरून सुद्धा म्हणजे फायनल जी फिजिकल स्टेट येईल ना त्याच्यावर सुद्धा प्रेडिक्ट करतात सोल्यूशन काय आहे ते. समझलं? म्हणजे ये दूसरा तरीका है एक्चुअली, मतलब जानने का, पहचानने का क्या होता है क्या नहीं होता है, उसका ये अलग तरीका है. ठीक है बच्चों. आता मला फक्त एवढंच सांगायचं की कोई बात नहीं है यार, जो भी हिंदी पढ़ाता है बंदा वो भी ऐसे मेरे जैसे स्टाइल मारेगा, आपको पढ़ाएगा, आपको बस लगेगा चलो यार कोटा में बहुत सारी हिंदी फैकल्टी है, वो अच्छा पढ़ाते हैं, यहाँ पे और भी 4-5 लाख फीस लेके वो ये होता है. तो इसीलिए जब भी मैं यूट्यूब पे ऑनलाइन आता हूँ तो मैंने मेरा एक जो है मतलब एक मेरा इंपॉर्टेंट रोल है कि वो मैं पढ़ा सकूं, आपको दिखा सकूं कि हिंदी मराठी कोई डजंट मैटर, कुछ नहीं होता है. अंडरस्टैंडिंग, खाली अंडरस्टैंडिंग मैटर करता है. ओके, सो इंग्लिश भी चलता है, मराठी भी चलता है, हिंदी भी चलता है, ऐसे कोई बात नहीं है. बट आपका टू वे कम्युनिकेशन और आपका और मेरा टू वे कम्युनिकेशन स्ट्रांग होना चाहिए, बॉन्ड स्ट्रांग होना चाहिए. देखो आप बच्चों ये हो गया होमोजेनियस. अब कैसे हो गया तो आपको पता चला. ठीक है, होमोजेनियस काय हे कसं येतं ना, मोल्स वगैरे ते सगळं सांगणार आहे मी, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्ही सांगितलेल्या टर्म्स फक्त समजून घ्यायचा. इसके आगे जाएंगे ना बच्चों, आपको 2 मोल्स 10 ml 10 ml, ये क्यों बताया मैंने, क्योंकि हर एक जगह पे यहाँ पे आइडेंटिटी सेम रहती है, यहाँ पे कोई फर्क नहीं पड़ता है. अब देखो आप मैं क्या बोलने जा रहा हूँ. इसमें आपने जो लेमन जूस बनाया उसमें 7, अब शक्कर है या चीनी है उसको आप बोल सकते हो A. ठीक है, जो वाटर है उसको बोलो B, और जो लेमन का जूस है, लेमन लिक्विड है, सिट्रिक एसिड रहता है ना उसमें, लेमन में क्या रहता है बच्चों, हाँ, तो ये है. अब इसका मिला के मैंने सॉल्यूशन बनाया है. अब आपको इतना तो समझ में आया होगा, जैसे कि मैंने कहा कि किसी एक चीज से सॉल्यूशन कभी भी नहीं बनेगा. अब मतलब यहाँ पे कंसिडर कर लो कि ए मैंने लिया है, तो इसका मतलब ये बनेगा कि ए ही सॉल्यूशन है और ए ही उसमें मिक्सचर, ए का ही मिक्सचर बनेगा और ए ही सॉल्यूशन है. नहीं होगा ऐसा. आपको कुछ तो मिक्स कराना पड़ेगा, बाकी के कंटेंट, बाकी के और भी कंपाउंड्स उसमें ऐड करने पड़ेंगे, तब जाके आपका सोल्यूशन बनेगा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त ए तर ए सोल्यूशन देणार नाही, बी तर बी सोल्यूशन देणार नाही, सी तर सी सोल्यूशन देणार नाही. डोक्यात परफेक्ट करून ठेवा. आता गंमत सांगतो तुम्हाला, जे सोल्यूशन तयार झालंय ते कोणाचं तयार झालंय, ए प्लस बी प्लस सी चं ना रे बाळांनो. एम आय राईट? एम आय राईट? सोल्यूशन कोणाचं तयार झालं, ए प्लस बी प्लस सी. ए चं तयार झालंय का? पण आता अजून एक त्याच्यातली प्रॉपर्टी सांगतो, अतिशय मजेशीर प्रॉपर्टी. फक्त ती काय करतात टीचर लोक, डायरेक्ट स्पीड मध्ये सांगतात सगळा कंटेंट आणि पहिल्या 15 मिनिटातच उरकतात. मी तुम्हाला फक्त काय करतोय, सगळा कंटेंट फोडून सांगतोय. दैट इज द डिफरेंस ओनली, नथिंग एल्स. अब जाके देखो यहाँ पे ए भी है ना, तो इसकी ए की प्रॉपर्टी जो यहाँ पे थी वो यहाँ पे नहीं होंगी. कळतंय का? यहाँ पे ए मतलब चीनी, शक्कर, साखर सॉलिड होते. इथं काय आहे, ज्यादा लॉजिक आहे. ह्याला शिकवायची काय गरज आहे का सांगा? बारक्या पोराला पण सांगत नाही साखर आहे आणि त्यात टाकल्यावर ते विरघळते, म्हणता की नाही बारक्या पोरग सुद्धा. सो ती साखरेची प्रॉपर्टी इथं राहिली का मग? नाही. पाण्याची प्रॉपर्टी इथं राहत नाही, कारण त्याच्यामध्ये काय मिक्स होत आहे, सिट्रिक ऍसिड. बरोबर की नाही? म्हणजे सोल्युशन जे फायनली बनतंय ते कसं बनतंय हे लक्षात आलं का? ह्यांच्या ज्या खुद स्वतःच्या इसकी खुद की जो प्रॉपर्टी है ना, वो आइडेंटिटी लॉस करता है. आप समझ में आया मैं क्या कह रहा हूं? हे जे एबीसी आहे ना, सोल्युशन मध्ये तयार होण्यापूर्वी जे स्वतःची त्याची प्रॉपर्टीज आहेत ना, त्या सगळ्या काय करून टाकतं, लॉस करून टाकतं. समजलं का? म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज. सोल्यूशन इज अ होमोजेनियस मिक्सचर इन दैट जो भी आपका कंपाउंड रहेगा, यहाँ पे जो भी आप मिक्स करने वाले, उसकी ओन इंडिविजुअल आइडेंटिटी खत्म हो जाएगी, डिस्ट्रॉय हो जाएगी, फिनिश्ड हो जाएगी. आप समझ में आया? सोल्यूशन में जो मिक्स होके जो ए प्लस बी प्लस सी करके जो फाइनली सोल्यूशन बनेगा ना, उसका प्रॉपर्टी अलग ही दिखेगा. जो मेन पॉइंट है, आपको समझ में आया सबको? यस, महत्वाचा पॉइंट सगळ्यांना समजला का? ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलंय की 2 or more सबस्टन्सेस, किती सबस्टन्सेस घ्या बाळांनो. आता इथे 3 घेतलेत ना मी, 2 घ्या, काय फरक पडत नाही. 2 घ्या, नाही फरक पडत. काय फक्त फरक काय पडतो, जे काय 2 तुम्ही सबस्टन्स घेणार आहात त्यांची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी काय होते, कळलं का? म्हणजे सोल्युशन मध्ये आहे तीच प्रॉपर्टी पुढे राहत. येस, किती जणांना कळलं? हात वर करा. कम ऑन, नाइस, ग्रेट. ओके, चलो अभी आपको दिखाने वाला हूं मैं डेफिनेशन. अभी डेफिनेशन क्या बनेगा, चलो. सोल्यूशन इज विच टाइप ऑफ मिक्सचर? कम ऑन फास्ट. सोल्यूशन इज ओके. आता प्रॉपर्टीचा विषय घ्यायचा आहे. सोल्युशन इज होमोजेनियस मिक्सचर.
परत एकदा सांगा, सोल्युशन इज Homogeneous mixture. आता सोल्युशन इज Homogeneous mixture. येस. आता प्रॉपर्टीचा विषय घ्यायचा आहे. जेव्हा 2 और मोर सबस्टेंसेस मी घेईन तेव्हा ते त्यांची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी लॉस करतील का तसेच ठेवतील पुढं? वेरी गुड. सो यहाँ पे क्या लिखना है बच्चों आपको? फिर डेफिनेशन में क्या लिखोगे आप? सॉल्यूशन इज होमोजीनियस मिक्सचर ऑफ टू और मोर. यस, टू और मोर. यस, रीड करना है आपको. चलो हाँ, सॉल्यूशन इज होमोजीनियस मिक्सचर ऑफ टू और मोर सबस्टन्सेस. 2 किंवा जास्त सबस्टन्सेस असलेलं होमोजिनियस मिक्सचर तयार होतं. पण आहे पुढे. पण ते काय करतात? कोण सांगतंय? चला सगळ्यांनी मिळून सांगा. काय करतात ते? स्वतःची आयडेंटिटी विसरतात म्हणा, लॉस करतात, काहीही म्हणा, बरोबरच आहे. ओके. मग काय सांगाल? 2 और मोर सबस्टन्सेस विच लूज विच किंवा वेअर ॲज सबस्टन्सेस लूज देअर म्हणजे त्यांची ओन स्वतःची आयडेंटिटी. कळतंय का? आपल्या भाषेत लिहायचं, काय फरक पडत नाही. आपल्या भाषेत लिहायचं. येस, कम ऑन. सोल्युशन इज